आज सकाळपासून सरसकट पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. लाईव्ह तुम्ही SMS आलेले चेक करू शकता, जे की SMS खात्यामध्ये यामध्ये खरीप रब्बी पीक विमा जमा होत आहेत. तर आज सकाळपासून प्रधानमंत्री पीक विमा योजना सरसकट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर इथं प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026ची नवीन अपडेट इथं आलेली आहे. तर यामध्ये खरीप रब्बी, तर यामध्ये लगेच खाते तपासा. यामध्ये पीक विमा योजना खात्यामध्ये क्रेडिट होणे सुरू झालेले आहेत. तर काही शेतकऱ्यांना इथं भरपाई जे मिळत आहे, तर यामध्ये 1200 रुपये, 1800, 2000 ते 3000. तर काही शेतकऱ्यांना इथं 17,500 रुपये, जे की मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की काही शेतकऱ्यांना 17,500 रुपये मिळत आहे. यामध्ये वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, धुळे, सोलापूर, जळगाव, बुलढाणा, नंदुरबार, गडचिरोली, सिंधुदुर्ग, परभणी, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर आता तुम्ही SMS द्वारे देखील इथं चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. तर आता जे की इथं तुम्हाला खात्यामध्ये पैसे इथं येत आहे, तर इथं प्रधानमंत्री जे की फसल विमा योजना, तर आता याचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये इथं यांच्या खात्यामध्ये पैसे किती आलेले आहे, यामध्ये तुम्ही इथं 1878 रुपये जे की इथं पैसे वाटप सुरू झालेलं आहे, जे की SMS देखील इथं खात्यामध्ये येत आहे. 15 जानेवारीपासून जे की जमा होणार आहे ते काही जणांच्या खात्यामध्ये आता 16 जानेवारीला तर पैसे आलेले आहे. तर आता वाटप देखील सुरू झालेले आहेत. तर लगेच खाते तपासा की तुमच्या खात्यामध्ये पैसे तर आले की नाही. तर आज सकाळपासूनच जे काही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये खरीप रब्बी पीक विमा SMS देखील सुटलेल्या, काही खात्यामध्ये 1500, 17,500 रुपये जमा होत आहे, जे की तुम्हाला मी वरती SMS दाखवला होता. तर या SMSद्वारे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता किती रक्कम मिळणार आहे व कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेल्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, जर मिळालेलं नसेल तर काय करायचं हे सुद्धा आपण पाहणार आहे. पीक विमा वाटप, जे की यंदाचा जो काही पीक विमा आहे त्यामध्ये 4,700 कोटी रुपये इथं भरपाई इथं वाटप सुरू झालेले आहेत. तर यामध्ये पिकाचे नाव, यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, धान्य वगैरे गावातील टक्केवारीनुसार तुम्हाला भरपाई इथे मिळते. तर आता याची जी काही भरपाई आहे हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येत आहे. तर सोयाबीनसाठी यामध्ये 2500 ते 7,200 रुपये, किती यामध्ये 2500 ते 7,200. कापसासाठी 3 ते 10,500, तुरीसाठी 1800 ते 5,000, धान्यासाठी 1,500 ते 4,500 याप्रमाणे आता भरपाई हे लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. तर आता यामध्ये जे काही कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 7,500 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे, यामध्ये जे काही सर्वप्रथम जिल्हा आहे यामध्ये वाशिममध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. यवतमाळमध्ये सुद्धा 7,500 रुपयेप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत आहे. नागपूरमध्ये सुद्धा 7,500 रुपये इथं जमा होत आहे. वर्धा, धुळे, नंदुरबार, सोलापूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, परभणी, तर या जिल्ह्यांमध्ये 7,500 रुपये, काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा होत आहे. काही जिल्ह्यांमध्ये 17,500 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, धुळे, नंदुरबार, सोलापूर, गडचिरोली, त्यानंतर इथं छत्रपती संभाजीनगर, जळगाव, त्यानंतर इथं भंडारा, बुलढाणा, परभणी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, तर या जिल्ह्यांमध्ये 17,500 रुपये इथं जमा होत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. तर आता यामध्ये वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, धुळे, नंदुरबार, सोलापूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, परभणी, बुलढाणा, भंडारा, जे की जळगाव, छत्रपती संभाजीनगर, तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये येत आहे. तर आता जे जिल्हे आपण बघणार आहे या जिल्ह्यांमध्ये 5 ते 7 दिवस, किती 5 ते 7 दिवस जमा होण्याकरिता इथे लागणार आहे. हे जे जिल्हे आहे हे जिल्हे काय आहे, पेंडिंग आहे. तर यामध्ये अमरावती, सर्वप्रथम काय यामध्ये अमरावती झाल्यानंतर अकोला, बीड, भंडारा, लातूर, हिंगोली, नाशिक, अहमदनगर, पुणे, ठाणे, रायगड, तर या जिल्ह्यांमध्ये 17,500 रुपये लवकरच जमा होईल. तर कधी होणार आहे, यामध्ये 5 ते 7 दिवस पैसे जमा होण्याकरिता इथे लागणार आहे. यामध्ये अमरावती, अकोला, बीड, लातूर, हिंगोली, नाशिक, अहमदनगर, पुणे, ठाणेपर्यंत आपण बघितलं होतं. त्यानंतर जे ते आपलं ठाणे झाल्याच्यानंतर रायगड, रत्नागिरी, पालघर, चंद्रपूर, कोल्हापूर, सांगली, गोंदिया, मुंबई उपनगर, मुंबई शहर, तर या जिल्ह्यांमध्ये देखील 5 ते 7 दिवस पैसे जमा होण्याकरिता इथं लागणार आहे. यंदाचा जो काही पीक विमा इथं मिळत आहे काही शेतकऱ्यांना 17,500 रुपयेप्रमाणे अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट व जास्त प्रमाणामध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे, तर अशा लाभार्थ्यांना जे की 17,500 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पैसे इथं येत आहे.
लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. तर आता यामध्ये जे काही बरेच शेतकऱ्यांना किती मिळत आहे 12,000 ते 17,000 पर्यंत. तर आता पीक विमा कंपनीकडून जे काही वाटप इथं सुरू झालेलं आहे यामध्ये 4,700 रुपये पहिल्या टप्प्यांमध्ये जे काही 2,250 कोटी रुपये इथं जाहीर केलेले आहे. तर दुसरा जो आहे यामध्ये 5 ते 7 दिवसात इथं पैसे जमा होतील. कधी होणार आहे? 5 ते 7 दिवसांमध्ये. तर आता लगेच चेक करा. आता ज्या शेतकऱ्यांनी खरीप रब्बी हंगाम पीक विमा भरलेला आहे तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना तर हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. आता ज्यांच्या गावामध्ये 33% जास्त नुकसान आहे तर अशांचे पंचनामा अहवाल यामध्ये जास्त पाऊस, दुष्काळ, गारपीट त्यामध्ये याची जी काही भरपाई आहे हे लाभार्थ्यांना मिळत आहे. त्यानंतर जे आपलं यामध्ये ज्यांचे नुकसान भरपाई सर्वाधिक आहे तर यामध्ये कापूस असेल म्हणजे त्यांच्यावर बोंडअळीचा आलेला असेल, सोयाबीनामध्ये घट आहे, धान्य आहे, तूर आहे. त्यानंतर यामध्ये जी काही भरपाई आहे यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये उडीद, मूग अशा जिल्ह्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. तर भरपाईची रक्कम म्हणून यामध्ये 12 ते 17,500 रुपयाप्रमाणे भरपाई मिळत आहे. ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे तर अशांच्या खात्यामध्ये पैसे इथं पाठवले जात आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. त्यानंतर इथे ज्या शेतकऱ्यांची पॉलिसी पूर्ण आहे म्हणजे ज्यांनी पीक विमा भरलेला आहे तर अशांच्या IFSC कोड असेल, बँक पासबुक असेल सर्व कंप्लीट आहे. ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहे, ई पीक पाहणी केलेली आहे. तर आता ज्या लाभार्थ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर अशांच्या सुद्धा खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. ज्यांनी कोणी ई पीक पाहणी केलेली नाही तर अशांना पैसे जमा होण्याकरिता अडचण येणार आहे. आता सरकारने टप्प्याटप्प्याने पैसे वाटप इथं सुरू केलेले आहे. तर आता यामध्ये वाशिम असेल, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, वर्धा, धुळे, सोलापूर, जळगाव, बुलढाणा, गडचिरोली, परभणी, सिंधुदुर्ग तर सातारा तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव नुकसान भरपाई यादीमध्ये नाही तर अशांनी CC सेंटरला भेट द्या. तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. तर हा जो हेल्पलाईन नंबर आहे काय आपला हेल्पलाईन नंबर 14447. तर हा हेल्पलाईन नंबर आहे. तर यांच्याशी कॉल करून तुम्ही तुमच्या पीक विम्याची तक्रार करू शकता. तुम्हाला का पीक विमा आलेला नाही किंवा लेखी अर्ज देऊ शकता. हा तुम्हाला लेखी अर्ज कुठे द्यायचा आहे? तुमचा पीक विमा प्रतिनिधी जिथं तुमचं पीक विमा सेंटर आहे यामध्ये तुमचं नाव लिहायचं आहे, आधार क्रमांक, खाते क्रमांक, पिकाचे नाव, किती टक्केपर्यंत नुकसान झालेलं आहे, पॉलिसी क्रमांक जे काही तुम्ही पीक विमा भरलेला आहे किंवा तुम्ही डॉक्युमेंटसुद्धा देऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड, 2 नंबर बँकेचं पासबुक, 3 नंबरला पीक विमा पावती तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायचं आहे, 7/12 द्यायचा आहे त्यामध्ये. तर तुम्ही तुमची तक्रार करू शकता व राहिलेला पीक विमा मिळवू शकता.